तसं बघायला गेलं तर हे मंदिर जे आहे ते देवगडतील वाडा गावामध्ये स्थित आहे। हे मंदिर असं मानलं जातं की पांडवकालीन मंदिर आहे, म्हणजेच महाभारतातील काळातील असावं असा विश्वास आहे। मंदिराची शान म्हटल्यानंतर मंदिराच्या शेजारीच गणेशाचं मंदिर। चंद्रमा ललाट पे भस्म है भुजाओं में। तसेच संगमरवरी खडकावरती कोरलेले हे मंदिर कातळावर कोरलेले असून साधारणपणे 12 फूट खोल गुहेत आहे व मंदिराच्या आजूबाजूला नारळ, सुपारी या बागांचे वसलेले खूप सुंदर असे वातावरण तुम्हाला दिसून येईल। वरून कोरलेलं नाही मंदिर कोरलेलं आहे पूर्ण, धरती पण वरून कोरलेला आहे, पण तो पुढे मोठ्याने परत बांधला सिमेंटने, बाकी पूर्ण मंदिर वरूनच कोरलेलं आहे। तसं पावसाळ्यामध्ये पूर्ण हे पाणी भरलेलं असतं, त्याच्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतं। आता जो मी जे पाहत आहे त्याचे तुम्हाला एक गायचं स्टॅच्यू दिसेल किंवा एक मूर्ती दिसत असेल, त्याच्यामधून पाणी पडतोय। आपल्याला जवळ जायचं तर चान्स मिळाला नाही, पण नेक्स्ट टाईम नक्कीच मी तुम्हाला जवळून दाखवेन की काय एक्झॅक्टली आहे ते। तसं बघायला गेलं तर मंदिरातील कळस हा एकदम झळकणारा दिसतो। मंदिर अतिशय सुंदर व देखणेलायक आहे, ते एकदा डेफिनेटली व्हिजिट करा। मंदिराच्या शेजारी असणाऱ्या या गुफेमध्ये हे शिवलिंग आहे। त्याची खास बात हे आहे की त्या खडकामधून पाणी पडतं आणि हे नेहमी ओलसर राहतं, त्याच्यामुळे तुम्हाला दिसू शकतं किती सुंदर दिसतं हे। देवगड बीचमध्ये म्हणजे समुद्रामध्ये भरपूर सारे ना येतात मासे, म्हणजे माणसं, आणि ते बुडतात। त्यांनी ही काळजी नक्कीच घ्या, सावधान। झिप लाईन बोलतात त्याला, झिप लाईन असं मला पण करायचं होतं, पण काय माझ्या आयुष्यात नाही सध्या, परत कधी येईल काय माहिती। नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ आपण देवगडला तेव्हा बघूया। आणि ही जी लाईन जाते ती कुठे जाते का, आय गेस तिकडे जाते, हे बघा वापस येतोय। म्हणजे आमच्या काशीत वगैरे अलिबाग साईडला केलं पाहिजे असं काहीतरी। अतिशय आपला आनंद व्यक्त करताना असे 2 पिल्लं